स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नोकरी बदलली, गावात 2 वेळा पंचायत बसली, सर्वांसमोर माफी देखील मागितली. सगळ्यांना वाटलं आता सर्व काही संपलं आहे, पण कोणालाच कल्पना नव्हती की ही माफी मागणं एका कटाचा भाग होता. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजीची सकाळ झालेली होती. शाळा नेहमीप्रमाणे सुरू झालेली होती. वर्गात विद्यार्थ्यांचा गोंगाट, शिक्षकांचा शिकवण्यात असलेला व्यस्तपणा आणि त्याचवेळी चेहऱ्यावर कापड बांधलेला एक व्यक्ती शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करतो आणि आतमधील व्यक्तीला आवाज देऊन माझ्या बायकोला बोलवा असं सांगतो. काही वेळातच शिक्षिका संध्या वर्गातून बाहेर आली आणि पुढच्या अवघ्या 32 सेकंदामध्ये जे घडलं ते पाहून संपूर्ण देश हादरून गेलाय. 1, 2, 3 नाही तर तब्बल 34 वेळा चाकूचे वार त्या शिक्षिका संध्यावर करण्यात आले. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या समोर हे सर्व CCTV कॅमेऱ्यात कैद झालं. संध्या जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. मदतीसाठी एक व्यक्ती पुढेही आली, पण आरोपीच्या हातातील चाकू पाहून त्यालाही मागे हटावं लागलं. आणि त्यानंतर तो आरोपी थांबलाच नाही. जोपर्यंत संध्या यांचा जीव जात नाही तोपर्यंत तो वार करतच राहिला. पण यात सर्वात धक्कादायक म्हणजे हे केवळ 34 वार नव्हते, तर यामागचं कारणही तसंच होतं. हा अचानक रागातून झालेला खून नव्हता, तर या गुन्ह्याची पाळंमुळं जवळपास वर्षभरापूर्वीच रोवली गेली होती. साध्या एका ओळखीचं रूपांतर पुढं कसं वाढत गेलं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मिनिटाला या प्रकरणातील एकापेक्षा एक धक्कादायक सत्य समोर येणार आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. हरियाणातील कोट गावामध्ये राहणारा अमित, वय वर्ष 20, हा शिक्षण सुरू असताना तर दूध डेअरीचा व्यवसाय त्याने सुरू केलेला होता. या गावामध्ये विक्की शर्मा आणि संध्या शर्मा हे देखील राहत होते. विक्की शर्मा हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला होता, तर संध्या शर्मा ही गावातील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. विक्की आणि संध्याचं एक 10 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा संसार. तर अमित हा गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील दूध संकलित करून तो डेअरीला दुधाची विक्री करत असताना त्याला रस्त्यावरून जाताना येताना संध्या दिसली. संध्याला पाहून अमित हा घायाळ झाला, कारण संध्याचं सौंदर्य त्याच्या डोळ्यात एवढं बसलं की त्यानंतर त्याला संध्याशिवाय करमेना झालं. अनेक वेळा संध्या अमित त्याला दिसली, मात्र एक दिवस त्याने संध्याचा पाठलाग करायचं ठरवलं. दूध संकलित केल्यानंतर अमित हा संध्याचा पाठीमागं जाऊ लागला. गावच्या बाहेर गेल्यानंतर संध्या शाळेत गेल्याचं त्याने पाहिलं. त्यानंतर 3-4 दिवसानंतर तो पुन्हा शाळेच्या आवारात आला. शाळेच्या आवारात प्रवेश करत असताना त्याला गार्डने अडवलं आणि त्यावेळी आम्ही त्याने त्या गार्डला सांगितलं की ही जी शाळा उभी आहे आणि ही जी शिक्षिका आहे या ठिकाणी तिला मला भेटायचं आहे. त्यावेळी गार्डने आम्ही त्याची ओळख विचारली, तेव्हा आम्ही त्याने सांगितलं की ही जी शाळा जी आहे ही माझ्या चुलत्याच्या जागेवर बांधलेली आहे, तुम्हाला अडवू शकत नाही असं म्हणून आम्ही त्याने दमदाटी केली आणि शाळेच्या गेटमधून आत प्रवेश केला. शाळेच्या आतमध्ये गेल्यानंतर अमित हा प्रत्येक रूममध्ये जाऊन सदरील संध्या कुठे दिसते का ही पाहत होता आणि एका वर्गात त्याला संध्या दिसली. त्याने त्या संध्याला पाहताच तो दारात थांबला. संध्या वर्गाच्या बाहेर आली. तुमचे कोणी पाल्य वर्गात शिकत आहे का, त्याला भेटायचं आहे का असं विचारल्यानंतर आम्ही त्याने मी तुम्हाला तर भेटण्यासाठी आलोय असं सांगितलं. तुम्ही मला ओळखलं का? त्यावेळी संध्याने सांगितलं की हो, तुम्ही रस्त्याने जाताना येताना मला दिसता, काय काम आहे? त्यावेळी आम्ही त्याने तुम्ही खूपच सुंदर दिसता, मला तुम्ही खूप आवडता, माझ्याशी लग्न कराल का असा थेट प्रश्नच विचारला. अमित ज्या पद्धतीने बोलत होता ते ऐकून संध्या घाबरून गेली आणि अमित याची समजूत काढून तिने सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे, मला 2 मुले आहेत. यावर मात्र अमित याने या दोन्ही मुलांचा मी सांभाळ करतो असं म्हणून पुन्हा संध्याला लग्नाची मागणी करायला सुरुवात केली. आता मात्र संध्या संतापून गेली. तिने गार्डला बोलावून घेतलं. आम्ही त्याला बाहेर काढण्यास सांगितलं आणि हे सर्व झाल्यानंतर संध्या जेव्हा संध्याकाळी घरी गेली तेव्हा संध्याने पती विक्की शर्मा याला सर्व सांगितलं. त्यावेळी दुसऱ्या दिवशी म्हणजे विक्की आणि संध्या हे शाळेत आले आणि शाळा प्रशासनाला त्या ठिकाणी भेटले. जे काही झालं होतं त्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा शाळा प्रशासनाने यापुढे खबरदारी घेतली असं म्हणून हा विषय टाळण्यात आला. त्यानंतर संध्या शाळेत जाताना येताना आम्ही तिच्याकडे पाहत होता, तिचा पाठलाग करत होता आणि तिला वारंवार पुन्हा लग्नाची देखील मागणी करत होता. त्यामुळे संध्याने एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संदर्भात तक्रार देखील दिली. आता पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आम्ही त्याला बोलावून घेतलं आणि त्याला समज देखील देण्यात आली. त्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर आम्ही त्याने संध्याची भेट घेतली आणि तुला लग्न करायचं नसेल तर करू नको, पण मला तुझा नंबर तरी दे, माझ्याशी सतत बोलत जा अशा प्रकारची मागणी केली. त्यानंतर संध्याने हे सर्व पतीच्या कानावर घातल्यानंतर गावच्या पंचायतमध्ये एक बैठक बोलवण्यात आली आणि अमित यालाही त्या बैठकीत बोलवण्यात आलं.
त्या बैठकीत आम्ही त्याने यापुढे संध्याला मी परेशान करणार नाही अशा प्रकारची माफी त्या ठिकाणी मागितली. त्यामुळे पंचायतने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्याला माफ करून टाकलं. त्यानंतर संध्याने शाळेत जाताना सोबत मोबाईल घेऊन जाणं देखील बंद केलं. जाताना येताना पती तिला शाळेत सोडू लागला. हे सर्व अमित जाता येता पाहत होता. काही दिवस आम्ही त्याने संध्याकडे पाहणं बंद केलं. मात्र पुन्हा 1 महिन्यानंतर आम्ही त्याने संध्याला परेशान करायला सुरुवात केली. त्यावेळी पुन्हा गावची दुसऱ्यांदा पंचायत बसवण्यात आली. तरी देखील आम्ही त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तो संध्याला परेशानच करू लागला. माझ्याबरोबर लग्न कर अशी तो मागणी करू लागला. त्यावेळी संध्या आणि विकी यांनी गावातून आता दुसऱ्या गावात राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही पती पत्नी आणि मुले हे फरीदाबाद या ठिकाणी राहण्यासाठी गेले. फरीदाबाद येथील शिक्रोना या ठिकाणी सरस्वती माध्यमिक विद्यालय आहे. त्या ठिकाणी संध्याला नोकरी लागली आणि घरातून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस संध्या जायची त्यावेळेस एक तर एसटीचा प्रवास करायची, नाहीतर इतर जे शाळेतल्या शिक्षिका आहेत त्यांच्यासोबत ती जाऊ लागली. शाळेत नोकरी करत असताना संध्याला 1 वर्षाचा कालावधी झाला होता. जे कोटा गावात घडलं होतं ते सर्व आता संध्या विसरून जाऊ लागली होती. मात्र अमित हा संध्याला काही विसरायला तयार नव्हता. संध्याने गाव सोडल्यानंतर अमित हा संध्या कोणत्या शहरात राहते, कोणत्या गावात राहते याचा सर्व शोध घेणं सुरू केलं होतं. त्याला माहिती मिळाली की संध्या सध्या फरीदाबाद येथील सरस्वती शाळेत शिकवण्यासाठी जाते. त्यानंतर आम्ही त्याने संध्याची भेट घ्यायचं ठरवलं आणि ती तारीख होती 3 ऑगस्ट 2026 रोजीची. सकाळचे 9:15 वाजलेले होते. संध्या याचे पती अधूनमधून शाळेत येत असत. कधी डबा देण्यासाठी, कधी घराची चावी घेण्यासाठी किंवा इतर काही आवश्यक काही कामासाठी ते शाळेत त्यांचं जाणं येणं होतं. आम्ही त्याने याच गोष्टीचा फायदा घेतला. घटनेच्या 3 तारखेला शाळेजवळ रस्त्याचं काम सुरू असल्यानं धुळीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी चेहऱ्याला असं झाकून घेतलेलं होतं, कापड लावलेले होते. त्यामुळं आम्ही त्याने देखील चेहरा झाकून घेतला आणि शाळेत प्रवेश केला आणि आपण संध्या यांचे पती विकी असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. संध्या यांचे पती यापूर्वीही शाळेत आलेले होते. त्यामुळे शाळेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला नाही. त्यांनी संध्या यांना बाहेर बोलवलं. शाळेत सर्व शिक्षक शिकवण्यामध्ये गुंतलेले होते. मुलांचा शाळेतील गोंधळ चालू होता आणि त्याचवेळी अमित हा संध्याकडे पाहत होता. वर्गाच्या दरवाजात संध्या उभा होती. आम्ही त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यावेळी संध्याला त्याचा चेहरा ओळखता आला नाही. संध्या दरवाजेतून बाहेर निघण्यापूर्वीच आम्ही त्याने संध्याच्या हाताला धरून ओढलं आणि सोबत आणलेल्या चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. वार एवढे भयंकर होते की जवळपास 34 वार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने संध्या याच्यावर अवघ्या काही सेकंदात तेवढे वार केले होते. हल्ल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. या हत्येच्या भीषणतेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अमित याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून कसून चौकशी केली. त्यावेळेस त्याने सांगितलं की संध्याने माझ्याबरोबर लग्न केलं नाही. मी तिला मागणी करत होतो. मला ती मोबाईल नंबरही देत नव्हती आणि गाव देखील माझं सोडून आली. माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला. हे सर्व कारणामुळे संध्याचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर शाळेचा परिसर पाहिला. संध्या ही माझी होऊ शकत नाही, तर मग तिला इतराबरोबर कसे राहू देऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया आम्ही त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. कारण संध्याला 2 मुले होते. तरी आम्ही त्याला संध्या आवडत होती. तिच्याबरोबर त्याला संसार करायचा होता. या एकतर्फी प्रेमातून हे सर्व प्रकरण घडल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. सध्या फरीदाबाद पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करत आहेत. आरोपीची चौकशी करण्याबरोबरच त्याचा मोबाईल कॉल डिटेल्स आणि अलीकडील हालचालींची तपासणी देखील केली जात आहे. मात्र एका सुखी संसारात रमलेल्या संध्याच्या बाबतीत जे काही झालं ते अतिशय भयंकर झालं. तिची 2 मुले आहेत. ते सुद्धा आईच्या प्रेमाला मुकले गेले. संध्याने गाव सोडलं, पण मृत्यूने तिचा पाठलाग काही सोडला नाही आणि एकतर्फी प्रेमाचा शेवट अशा प्रकारे झाला. मित्रांनो, यामधून आपण कोणालाही बदनाम करत नाही, पण मानसिक दृष्टी कोणत्या दिशेने वाटचाल करते हे लक्षात येतं. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.